नमस्कार शेतकरी मित्रांनो. सर्व शेतकऱ्यांना माहितीच आहे, दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील काही ना काही ॲग्रोकॅमिसातर्फे शेतकऱ्यांसाठी नवीन काहीतरी लॉन्च होणार किंवा नवीन काहीतरी किटचा समावेश केला गेला. तर शेतकरी मित्रांनो, यंदाच्या वर्षी आपण शेतकऱ्यांसाठी सर्व शेतकऱ्यांसोबत दरवर्षीप्रमाणे सविस्तर चर्चा करून काय बेस्ट सोल्युशन अजून काहीतरी देता येईल, कमीत कमी खर्च आपल्या शेतीचा होईल किंवा पिकाचा होईल आणि आपल्याला जास्तीत जास्त नफा होईल. तर यासाठी यंदाच्या वर्षी ॲग्रोकॅमिसाने एलिफंट श्रेणीमधील अल्टमी म्हणजे ॲग्रोकॅमिसा लॉंग टर्म मायक्रोबायल इफिशियन्सी म्हणजे जीवाणूयुक्त एक किट लॉन्च केला आहे, स्लरी किट. आता नावातच तुम्हाला अर्थ कळाला असेल. तर स्लरीचे 2-3 प्रकार आहे. बरेचसे तज्ञ मागील कित्येक वर्षापासून, दशकापासून स्लरीज रिकमेंड करत आहेत. सल्फेट खतांची स्लरी, NPK खतांची स्लरी, जीवाणूंची खती स्लरी, शेणखताची स्लरी, मळीची स्लरी किंवा जे काही असेल. तर हे नेहमीप्रमाणे थोडंसं हटके आहे. तर काय आहे आपण थोडक्यात बघूया. मग आता या किटमध्ये कोणकोणत्या उत्पादनांचा समावेश केला गेला आहे, त्याचा वापर कसा करायचा, त्याचे फायदे काय आहेत, सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर पहिलं उत्पादन आहे अल्टमी सॅकराइड मॅट्रिक्स कॉम्प्लेक्स. आता हे काय आहे? ॲग्रोकॅमिसा लॉंग टर्म मायक्रोबायल इफिशियन्सीच्या अंडर हे कॅरियर बेस मटेरियल दिलं आहे. म्हणजे काय, याच्यामध्ये डेक्स्ट्रोज आहे. त्यानंतर यामध्ये अजून 4 प्रकारच्या शक्तिशाली उत्पादनांचा किंवा कंटेंटचा समावेश केला गेला आहे. एकूण 4 हे टोटल 5 कंटेंट याच्यामध्ये आहे. 250 ग्रॅम याचं प्रमाण आहे. तर हे एक आहे. त्यानंतर यामध्ये आहे विटामिक्स, हे 100 ग्रॅम आहे. विटामिक्स म्हणजे काय? विटामिक्स मध्ये एकूण 12 प्रकारच्या सूक्ष्मजीवांचा समावेश केला गेला आहे. म्हणजे जेवढे काही NPK किंवा मायक्रोन्युट्रिएंट्स सगळी जी काही खतं असतात ते अपटेक करणारे जीवाणू म्हणजे अझोटोबॅक्टर, PSB, KMB, थायोबॅसिलस, त्यानंतर शत्रुबुरशी, शत्रू जीवाणूंसाठी लढा देण्यासाठी ट्रायको, सुडो, बॅसिलस त्याचं कॉम्बिनेशन आणि अजून काही त्याच्यामध्ये सूक्ष्मजीव आहेत की जेणेकरून जास्तीत जास्त आपला फायदा या स्लरीचा व्हावा. यामध्ये ते एकूण 12 प्रकारचे आहेत. ते 100 ग्रॅम आहे विटामिक्स. हे दुसरं उत्पादन झालं. त्यानंतर यामध्ये आहे अमेरिकेतील ॲग्मोर इंक कंपनीचं स्ट्रायगोट्रीट. हे उत्पादन सगळ्यांना माहितीच आहे. हे 20 ml आहे. तर यामध्ये काय असतं? यामध्ये रूट एक्झोडेट्स असतात की जेणेकरून रूट्सच्या पेरिफेरीमध्ये जो रायझोस्फिअर म्हणजे जो परिसर असतो तिथे जास्तीत जास्त सूक्ष्मजीव अट्रॅक्ट व्हावे किंवा त्यांना एक थोडक्यात आपल्या भाषेत फीडिंग मटेरियल म्हणून आपलं स्ट्रायगोट्रीट ते 20 ml आहे. आणि ह्या किटचं सगळ्यात महत्वाचं एक प्रोडक्ट EM मदर कल्चर. हे आहे 500 ml. यामध्ये जवळपास 80 प्रकारच्या सूक्ष्मजीवांचं कॉम्बिनेशन्स असतात आणि हे युनिव्हर्सिटी प्रमाणित आहे. याचा एक 500 ml चा डोस आहे. मग आता हे किट वापरायचं कसं आणि हे कसं काम करतं ते थोडक्यात आपण बघू. तर सर्वप्रथम आपल्याला शेतकरी मित्रांनो काय करायचं आहे, 20 लिटरची बकेट आपल्याला पाहिजे. म्हणजे काय, 20 लिटरची आपण बकेट घेतली. त्यामध्ये आपल्याला पहिले 250 ग्रॅम अल्टमी सॅकराइड मॅट्रिक्स टाकायचं आहे. पहिलं उत्पादन 250 ग्रॅम. त्यानंतर आपल्याला स्ट्रायगोट्रीट 20 ml टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याला विटामिक्स हे 100 ग्रॅम टाकायचं आहे. ठीक आहे. मग आता 20 लिटर मध्ये आपण हे कॉम्बिनेशन टाकले. हे तिन्ही कॉम्बिनेशन आपले टाकून झालेले आहे. मग आता 12 ते 24 तास, लक्षात ठेवा 12 ते 24 तास पेक्षा जास्त नाही. 12 ते 24 तास आपल्याला हे सावलीत झाकून ठेवायचं आहे. आता याच्यात काय होणार आहे, हे फीडिंग मटेरियल म्हणून काम करणार आहे आणि यातील सगळे जीवाणू आणि बुरशी बाहेर पडून हे फीड करून त्यांचा मॅक्झिमम काउंट होऊन जाणार आहे. मग आता मॅक्झिमम काउंट झाल्यानंतर खूप महत्वाचा विषय, पुढे आपल्याला काय करायचं आहे, 200 लिटरचे 5 ड्रम पाहिजे आपल्याला. 1, 2, 3, 4, 5. आता हे का बरं? कारण की हे किट 5 एकरच्या स्लरीसाठी आहे. मग आता ह्या 5 ड्रम मध्ये आपल्याला 150 लिटर पर्यंत पाणी भरायचं आहे. त्यामध्ये प्रत्येक ड्रम मध्ये आपल्याला 20 ते 40 किलो खतचं किंवा ताजं शेण, जेवढं ताजं असेल तेवढं चांगलं फीडिंग मटेरियल म्हणून ते घ्यायचं आहे.
आणि त्यामध्ये आपला इक्वली मदर कल्चर टाकून द्यायचं. आणि मग 12 ते 24 तास झाल्यानंतरचं हे जे 20 लिटरचं मिश्रण आहे ते 4 लिटर प्रत्येक याच्यामध्ये आपल्याला टाकून द्यायचं. मग आता हे 5 ड्रम तयार झाले. 1 ड्रम एका एकरसाठी आपल्याला वापरायचं. हे मिश्रण टाकल्यानंतर 48 तासापर्यंत आपल्याला फक्त हे ठेवायचं आहे. म्हणजे काय 2 दिवस. 2 दिवसपेक्षा हे जास्त ठेवता कामा नये. त्याच्यानंतर फीडिंग मटेरियल संपून जाणार आणि त्यांचा जो मॅक्सिमम सेल काउंट आहे तो कमी होणार. मग अशा प्रकारे हे किट आपल्याला 5 एकरसाठी वापरायचं आहे. मग आता ज्याचं क्षेत्र कमी असेल, 1 एकर असेल, अर्धा एकर असेल, 2 एकर असेल, 2.5 एकर असेल, तर यामध्ये स्पून दिलेला आहे. स्पूननुसार गरजेनुसार हा डोस आपण करू शकतो. आता हा जो 5 एकरचा डोस आहे, 2-2.5 एकरपर्यंत देखील पूर्ण वापरला तरी तुम्हाला चालणार आहे. मग आता हे सगळं मिश्रण तयार झाल्यानंतर आपल्याला स्लरी जशी आपण बेडवर टाकतो किंवा खोडाजवळ किंवा मुळांजवळ जी टाकतो ती आपण टाकली तर चालेल. सगळ्यात बेस्ट रिझल्ट कधी मिळतील? झाडाच्या पेरिफेरीला जर 10-15 सेंटीमीटर कमीत कमी अशी चर मारून घेतली आपण, म्हणजे दुपारच्या सावलीच्या वेळेसच्या कॉर्नर्सला जर आपण सर मारून घेतली आणि त्याच्यामध्ये जर ही स्लरी होती म्हणजे मुळांजवळ गेली तर याचे बेस्ट रिझल्ट तुम्हाला मिळतील. 40 ते 50% पर्यंत तुम्हाला खतांची बचत याच्यामध्ये नक्की होणार आहे. आणि जे शेतकरी ड्रीपद्वारे वापरणार आहे, मग शेण टाकताना त्याचं आपण साडी किंवा एखाद्या कपड्यामध्ये, जाळीदार कपड्यांमध्ये बांधून ठेवायचं किंवा काडी कचरा जाऊ नये आणि तुमच्या ड्रीपद्वारे आपण हे वापरू शकतो. ड्रीपद्वारे देताना आपल्याला फिल्टर्स असणं गरजेचं आहे. म्हणजे सँड फिल्टर, डिस्क फिल्टर, स्क्रीन फिल्टर्स जे काही फिल्टर्स असतात त्यांचा वापर करणं आपल्याला गरजेचं आहे की जेणेकरून ड्रीप चोकअप होऊ नये. हे 100% वॉटर सोल्युबल आहे, पण शेणखतामुळे अडचण येऊ शकते. त्यासाठीचा विषय आहे. तर असं हे 5 एकरचं स्लरीचं किट आहे. नक्की यंदाच्या वर्षी तुम्ही वापर करू. तसेच तुमच्याकडे कोणतं पीक आहे या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका किंवा आणि त्यासोबत फोन नंबर देखील टाका किंवा तुम्हाला जो स्क्रीनवर फोन नंबर दिसत असेल त्याच्यावर तुम्ही तुमच्या पिकाचं नाव जरी टाकलं तर आम्ही 24 ते 48 तासात आमची ॲग्रोकेमिस्टची एक्सपर्ट टीम तुम्हाला संपर्क करेल आणि या किटबद्दल सविस्तर माहिती देईल. कधी वापरायचंय, कसं वापरायचंय, पिकासंदर्भात सविस्तर माहिती किंवा प्रिस्क्रिप्शन किंवा शेड्यूल बनवून मिळेल. नक्की आम्हाला संपर्क करा. धन्यवाद.